तर आज आपण भेटलो एका फेमस ऑपरेटरला, तुम्ही ओळखलंच असेल त्यांना. तर चला सांगतो कुठं. तर जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचा लाडका हर्ष, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो होतो DJ लिंब्या भाऊ यांना भेटायला. आपल्या संभाजीनगरात आलते आज लिंब्या भाऊ, त्यामुळंच मी आलतो महेश आप्पाला घ्यायला आणि आपल्याला जायचं होतं डायरेक्ट लिंब्या भाऊकडं. मुकुंदवाडीतून आम्ही गेलो पेट्रोल टाकायला आणि पेट्रोल टाकून गाडीतून आम्ही चाललो होतो आता डायरेक्ट क्रांती चौककडं, कारण की तिकडंच आपल्या आलते लिंब्या भाऊ वाजवायसाठी. तर त्यांना बोलवलं होतं आपल्या BGMM ग्रुप म्हणजेच भीम गर्जना मित्रमंडळ यांनी, कारण की त्यांच्या मंडळाचं वर्धापन दिन होता, त्यामुळंच त्यांनी सेटअप लावला होता आणि त्यांना वाजवायला बोलवलं होतं लिंब्या भाऊला. तर आपण तिकडे चाललो होतो. तर तुम्ही बघू शकता सेटअप किती खतरनाक लागलेला आहे, खूप भारी सेटअप लागला होता. पहिले तर तुम्ही सेटअप ऐका, मग मी तुम्हाला सांगतो हा सेटअप कोणाचा होता. तर हा सेटअप होता इलेक्ट्रोवाईजचाच आणि लाईट होत्या स्वप्नील लाईट्स. तर तुम्ही बघू शकता खूप भारी सेटअप लागला होता, खूप खतरनाक साऊंड वाजला. आणि तुम्ही बघू शकता आपण गेलतो आता आपल्याला लिंब्या भाऊकडे भेटायला त्यांना. तर तुम्ही बघू शकता आपले लिंब्या भाऊ कसे वाजव. अशा प्रकारे लिंब्या भाऊचं वाजवणं बघून आणि सेटअप बघून आम्ही चाललो होतो आता घरी, कारण की खूप पाऊस चालू झाला होता, त्यामुळं आम्ही म्हणलं चला आता घरी जाऊ डायरेक्ट. तर आम्ही चाललो होतो आता आपल्या महेश आप्पाच्या रूमवर, कारण की तिथं आम्हाला थोडं काम होतं, थोडंसं काहीतरी काम करायचं होतं, त्यामुळे गेलतो आम्ही तिथं. तुम्हाला कळलं ना पुढं व्हिडिओमध्ये काय काम केलं आम्ही, काही नाही. आम्ही आलतो आता डायरेक्ट दारग्याकडून जातो आता आम्ही चाललो होतो आता डायरेक्ट महेश आप्पाच्या रूमवर. तर महेश आप्पाच्या रूमवर आलो आणि तिथं बघा आम्ही PC ओपन करून बसलो होतो आणि ओंकार बघा काय म्हणतो. बनायची. तर असंच ओंकारचं बोलणं ऐकून आपण आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. तर धन्यवाद पब्लिक, असंच आपल्या भावाला सपोर्ट करा. धन्यवाद, लाईक शेअर फॉलो नक्की करून जा.